नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. विनापरवानगी कार्यालय सोडणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई. दांडी मारण्याचे वेतन कापणार, निलंबनाची ही कारवाई. शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सक्षम प्राधिकरणाची लेखी पूर्वपरवानगी न घेता मुख्यालय सोडणे, रजेवर जाणे किंवा कार्यालयात गैरहजर राहणे यापुढे महागात पडणार आहे. अशा प्रकारच्या अनधिकृत गैरहजेरीवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश सामान्य प्रशासन विभागाने मंगळवारी जारी केलेल्या शासन परिपत्रकातून दिले आहे. परिपत्रकात महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1979 तसेच महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1981 चा उल्लेख करत प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्याने कर्तव्य परायण राहणे आणि त्याचा संपूर्ण वेळ शासनाच्या सेवेसाठी असल्याचे पुन्हा अधोरेखित करण्यात आले आहे. कार्यालयातून किंवा मुख्यालयातून बाहेर जाण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची पूर्व परवानगी घेणं बंधनकारक असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. सैनिक कल्याण विभाग आणि त्याच्या अधीनस्थ कार्यालयामध्ये काही अधिकारी व कर्मचारी कार्यालयीन वेळेत अनुपस्थित राहणे, उशिरा येणे तसेच पूर्व परवानगी न घेता मुख्यालय सोडणे अशा बाबी निदर्शनास आल्याचे शासनाने नमूद केले आहे. कार्यालयीन शिस्त आणि कार्यक्षम प्रशासनाच्या दृष्टीने ही गंभीर बाब असल्याने कठोर उपाययोजना करण्याचा निर्णय घेण्यात आला. हे परिपत्रक प्रामुख्याने सैनिक कल्याण विभाग आणि त्याच्या अधीनस्थ कार्यालयासाठी जारी करण्यात आले असून संबंधित सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्याच्या सूचना विभाग प्रमुखांना देण्यात आल्या आहेत. शासनाने हे परिपत्रक आपल्या अधिकृत संकेतस्थळावरही उपलब्ध करून दिले आहे.